कधी कधी आपल्या मनाला थोडीशी शांतता हवी असते आणि त्या शांततेसाठी आपण देवाच्या नावाकडे वळतो. तर आता तुम्हाला हा गजर ऐकून तुमच्या ओठावर कोणतं नकळत नामस्मरण येतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता निघालोय आम्ही आमच्या घरून. वाटत जात असताना शेंगदाण्या चिक्कीची गाडी दिसली. बाबांना खूप आवडतात म्हणून चिक्की घेतली. थोड्याच वेळात आम्ही पोचलो आमच्या गावी डोंगरकड्याला आणि घरात एंट्री करताच आम्हाला हे गोड दृश्य पाहायला भेटलं. आजी आणि नातवंडाचं गोड प्रेम. मग वीराने नेत्र आधी युवराजला शोधत होते पण ते शाळेत गेले होते, त्यांना माहीतच नव्हतं. आम्ही आणलेली चिक्की सगळ्यांनी आवडीने खाली. मग मी नंतर पटकन पोहे बनवले आणि थोड्याच वेळात आले आमचे आधी युवराज. मग चौघांनी मिळून खूप मस्ती केली, खूप खुश झाले. पुढे निघालो आम्ही वडगावला. ही जी शाळा दिसत आहे ना ती आमचा इंग्लिश स्कूल आहे. इथे मी टीचिंग करायला यायचे आणि पहिल्या दिवसाच्या आठवणी पुन्हा जागे झाल्या. आणि हे आहे आमचं वडगाव. इथे आमचं आहे हे घर. आमच्या एका रिलेटिव्हला काही दिवसासाठी राहण्यासाठी दिलं आहे. पुढे वाटेवर जात शेताकडे नजर फिरवली. आधीच उशीर झालेला असल्यामुळे जास्त काही थांबता आलं नाही. आम्ही संगमेश्वराचं दर्शन घेतलं, पूजा केली, श्रीकृष्णाचे दर्शन घेतलं. खूप सुंदर तिथं रांगोळी पण काढलेली होती. पुढे नारायण महाराज आणि माईचं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि थोडा वेळ बोलून खूप छान वाटलं त्यांना. थोडी भागवत कथा ऐकली आणि मग आरती सुरू झाली. ही आरती इतकी शक्तिशाली आहे की सुरू होतात आपोआप डोळे मिटतात आणि ओठावर आरती येते. आज प्रसाद म्हणून सुदामाचे पोहे होते, ते घेतले. जवळच जेवणाची व्यवस्था सुद्धा होती. असं सगळं वातावरण सगळ्यांनी मिळून काम करणं हे फक्त आपल्याला गावातच अनुभवायला भेटतं, हेही खरं आहे. खूप दिवसानंतर आलो होतो म्हणून अनेक जणांसोबत गप्पा गोष्टी झाल्या. थोडा वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही. मग आम्ही निघायचं ठरवलं. सगळे म्हणत होते जेवून जा, पण घरी आजी सासूची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिकडे पण मन लागलं होतं. तर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालो आमच्या घरी. तर तुमच्या गावातले सप्ताह तुम्ही कधी सहभागी झाला आहात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भागवत आरतीच्या सुरुवातीच्या 2 ओळी नेमक्या कोणत्या आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण मला वाचायला खूप आवडेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.